नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यात स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आलेलो आहे तुळजापुरात. तर बघू शकता, पहिल्यांदा तिथं गाडी लावली आम्ही आणि परत चालू बघा इथनं एक गेट आहे, त्या गेटमधनं आतनं जायचं आहे. असं चालू आहे. लय लवकर आलो मित्रांनो. 5 वाजता तर इथं आलो, घरनं हल्लो आहे आम्ही. 1-1.5 वाजता घरनं हल्लेलो मित्रांनो. तर तसंच आलो आहे आम्ही. बघू शकता तुम्ही, असं सगळं आहे. बाबो कसलाय लाईटिंग बिटिंग, तसली लाईटीची झाड आहे ती मित्रांनो. हे बघा, ही आलो की लगेच गायमुखाच्या लाईनीत लागलो आम्ही. आणि तिथनं पुढं मग अशीच लाईनीत लागलो तर पलीकडली लाईनची कल्लोळाकडे जाते मित्रांनो. आणि इकडं आम्ही गायमुखाच्या लाईनीत आलेलो आहे मित्रांनो. तर असं का आहे बघू शकता कसं आहे बघा. आणि पलीकडती ती बघू शकता मित्रांनो, का तिथे लिहिलं जय भवानी. एक सिद्धिविनायकाचं मंदिर आहे कडेला मित्रांनो. असं आहे. ही गायमुखाच्या लाईनीत आलेलो आहे आम्ही. तर बघू शकता तुम्ही, असं का आहे, एकच नंबर आहे. लय लवकर आलेलो, लय मजा येत होती मित्रांनो. गार पाणी होतं गायमुखात. एक नंबर होतं मित्रांनो. तर हे असं का आहे बघू शकता तुम्ही. परत आम्ही आलो खाली तिथनं. इथं परत ती पायऱ्या ती आहे, त्या कशा इथं खड्याचं पायऱ्या येते मित्रांनो. इथनं बघू शकता तुम्ही कसं आहे. तर असं आहे, एकच नंबर आहे मित्रांनो. इथली जागा अशी समोर ती इथनं परत आम्ही देवाचं दर्शन घ्यायला खाली आलो मित्रांनो. बघू शकता अशा घसरगुंडी असलेली आहेत मित्रांनो. तर तिथनं आलो खाली आम्ही सनाट. बघू शकता हो का कसं आहे. येऊ बाबू एकच नंबर आहे मित्रांनो. तर हे सगळं असं चालू आहे आपलं. आणि मित्रांनो आपलं आता आम्ही दर्शन घ्यायला आलो कोपऱ्यातनं. बघू शकता कसली पब्लिक आहे. दर्शनासाठी लवकर आलेली माणसं आहे ती सगळी. लवकर दर्शन, तरी आमचं दर्शन 1 नंबर झालं मित्रांनो. तर मी असंच आलो. परत पुढे गेल्या बा पब्लिक कसली आहे. तर परत दर्शन घेऊन बाहेर आलो की परत तिकडला ते देव असतात, त्या देवांच्या पाया पडलो. बघू शकता. तर हे सगळं असं आहे बघा. इथं पण देवच आहे, मल्हारी मार्तंड श्री असं आहे मित्रांनो, देवाचं स्थान आहे. तर मित्रांनो आपण इथं तुळजापुरात आलो, दर्शन घेतलं. आजच्या ह्या व्हिडिओमध्ये बस एवढंच. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि असे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईबच करा. आता दुसरं काय तर करायला येत नाही, तेवढंच करा. हे बघा आईची मूर्ती कशी आहे. तर बाय बाय.